नमस्कार, मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सगळं आवरून मी चालली माझ्या सासरी. मी आणि भैया जाणार आहे. माऊचे पप्पा काही येत नाही आहे म्हणून त्यांचा मी स्वयंपाक बनवून ठेवला आहे. आणि आता माऊ, पिऊ आणि मी आणि भैया आम्ही चौघजण जाणार आहे माझ्या सासरी. आज जाण्याचा आमचा काही प्लॅन नव्हता, उद्या जाण्याचं आमचं ठरलं होतं, पण अचानकच भैयाला उद्या काम असल्यामुळे आजच आम्हाला जावं लागतंय. चला तर आज दिवसभरात काय काय होतंय, आज तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी बघायला मिळणार आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर आता आम्ही निघतो, तिथे गेल्यावर मी तुम्हाला भेटते. तिथून निघालो आणि रस्त्यामध्येच एक भालगाव आहे, तिथं ना खूप छान असं महादेवाचं एक मंदिर आहे. म्हटलं चला आपण जाताना दर्शन पण घेऊन येऊ. बघा ही मुलगी नको त्यांना नको ते गंध लावत होती, पण मी म्हटलं नको, कारण पिऊ ठेवतच नाही म्हटलं, आणखी ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी नको म्हटली. नाही बघा मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. ह्या साईडला जे आहे ना तिथं ते महाप्रसाद असतो, म्हणजे तिथं नेहमी जेवायला असतं दुपारच्या वेळेस. आणि बघा मंदिर पण जितकं सुंदर आहे ना, तिथून असं निघावंसंच वाटत नाही. आणि इथं खालच्या साईडने बघा असं गाभाऱ्यामध्ये तिथं महादेवाची पिंड आणि एक देवीची मूर्ती आहे. ते बघा महादेवाची पिंड बाहेर दिसते, इतकी सुंदर आणि खूप मोठी अशी महादेवाची पिंड आहे. चला तर आपण जाऊया खाली. आणि हे पायऱ्या आहे का इथून वरच्या साईडने पण देवांच्या मूर्त्या आहे. एकदा आपण खाली जाऊन येऊया आणि नंतर बघू. इथं दरवेळेस खूप गर्दी असते, पण आज ना दुपारी होतं, पण उन्हामुळे कोणी येत नाही, त्याच्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती. म्हणून म्हटलं चला भैयाचं चालू होतं आपण येताना येऊ, पण मी म्हटलं नको, येताना घरून काही सामान आणलं तर त्याचं ओझं असतं म्हणून नको म्हटलं चला आताच जाऊ. तर गेलो आम्ही मस्त दर्शनासाठी. आणि इथे ना ती मूर्ती आहे का, हे महादेवाची पिंड आहे ना, तिथं ना प्रत्येक दिवशी त्याला असं वेगवेगळं डेकोरेशन केलेलं असतं. बघा आम्ही शनिवारी गेलो होतो म्हणून तिथं आपलं हनुमान असतं ना, बजरंगबली, त्यांच्यासारखं डेकोरेशन केलेलं होतं. सोमवारच्या दिवशी पूर्ण असं ते वरचं महादेवासारखं, आणि प्रत्येक दिवशी असं वेगवेगळं असतं. प्रत्येक वारी वेगवेगळ्या ज्या देवांचे वार असतात ना त्या दिवशी वेगवेगळं असतं. म्हणून आम्ही तिथं मस्त जाऊन दर्शन घेतले. महादेवाची पिंड फोटो जरी एवढी दिसत नसली व्हिडिओमध्ये, तरी खूप मोठी अशी पिंड आहे. तुम्ही जर त्या साईडला गेले ना कधी, संभाजीनगरहून आपण बीड साईडला जातो ना, तिथं संभाजीनगरपासून अगदी 30-1 किलोमीटर असेल जातं, आणि रोडवरच आहे, असं मध्ये काही मंदिर नाही आहे. तुम्ही जाशाल ना एकदा अवश्य या मंदिरामध्ये जा. खूप सुंदर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं तिथं गेल्यावर. वातावरण पण एकदम छान आहे. हे बघा महादेवाची पिंड. दर्शन घेऊन आम्ही आता वर आलो. गणपतीची मूर्ती तो मूर्ती इतकं आकर्षक आहे ना, आणि जवळून जर बघितलं ना म्हणजे असं बघतच राहावंसं वाटतं. वरती अशी गणपतीची आणि विठ्ठल रखुमाईची आणि साईबाबाची मूर्ती आहे.
म्हणजे खूप सुंदर बनवलेलं आहे ते मंदिर आतमध्ये पण आणि बाहेर पण. म्हणजे आणखी बांधकाम पण चालू आहे तिथे आणि अगदी रोडच्या जवळच आहे. तिथून निघण्याची ना इच्छाच होत नाही, असं तिथं बसून जावं असं वाटतं. तरी आम्ही अर्धा एक तास तिथं घालवला होता. इथं साईबाबाची मूर्ती आणि प्रत्येक मूर्ती मागे ना फॅन लावलेले होते. इथे समोर काय ते मला सांगता नाही ना. इथून मस्त दर्शन वगैरे घेऊन आम्ही थोडा वेळ तिथे खाली बसलो. मंदिरासाठी दिसतं बघा वरून आणि खूप मोठी जागा आहे, खूप मोठं मंदिर आहे ते. व्हिडिओमध्ये जरी दिसत खूप मोठं आहे. माऊ आणि पिऊ तर खूप मस्त खेळत होते तिथं. ते तर घरीच जायचं नाही म्हणत होतं. पिऊ तर म्हणते ते मला इथंच खेळायचं. आणि माऊचं चाललेलं होतं आई आपण त्या देवाचं दर्शन नाही घेतलं. तिथं नंदी आणि कसं होतं, म्हटलं जा मग घेऊन या. तिथे बघा ते दर्शन घेण्यासाठी गेले आणि छान मस्त खेळत होते त्या तिथे. आणि आम्ही इथं साईडलाच बसलो होतो. तिथं आम्ही जवळजवळ अर्धा एक तास बसलो असेल. आणि बाहेर पण खूप छान झाडं वगैरे लावलेले. खरंच तुम्ही त्या साईडला गेले ना तर मंदिरामध्ये एकदा जाच. मग थोड्याच वेळात तिथून निघालो आम्ही आणि थोड्याच वेळात आम्ही घरी पोचलो. हे बरं, घरी गेल्याबरोबर पिऊचे ना आम्ही जेवण वगैरे करून थोडासा आराम करून गेलो. आम्ही तिथे जवळच एक गाव आहे, तिथं आसराच्या दर्शनासाठी गेलो. हे बघा, ह्या ज्या आसरा आहे ना ते पूर्ण खाली आड आहे. म्हणजे ते विहीर असते ना, छोटी विहीरसारखं आहे, त्याला आड म्हणते बघा. तर ते आडावरच ते आसरा आहे आणि बाजूला मसोबा ते पण आहे. म्हणजे सगळ्या गावातले सगळ्यांचे जावळं वगैरे काही असलं ना ते ह्याच आसराला देतात. मी माऊचे पण जावळं इथंच दिलेले आणि पिऊचे आणखी काढून ठेवलेले पण दिलेले नाही आहे. मग तिथं आम्ही सगळं आसराचं दर्शन घेतलं. हे बघ तुम्हाला ते आड दाखवते बघा मी. हे बघा इथं मध्ये आहे ना, या आसराच्या तिथं जवळ ना मध्ये आड आहे. आणि ते जावळं असले का अशी आपली दुडी असते ना ती काड्यांची, तर त्या दुडीमध्ये जावळाचं सगळं सामान ते टाकून ना खाली सोडतात. आणि त्यात जर आपण एखादी जरी वस्तू टाकायची विसरलो ना त्या आसरा ते घेत नाही म्हणतात. ते वरती पुन्हा रिटर्न करतात. आणि जर पूर्ण सामान टाकलेलं असलं ना ते आसराबरोबर ते खाली घेऊन टाकतात डबली. म्हणून आम्ही तिथे असे मस्त छान दर्शन वगैरे. तिथं पण काही गर्दी नव्हती. दर्शन घेतलं. हे बघा, हे असं खोल आड आहे. खाली काय ते काही भरपूर वेळेस बघण्याचा प्रयत्न केला पण कधी काही दिसलंच नाही. आणि हे ना खूप उंचावर आहे असं. ते उंच असल्यामुळे बघा माऊ आणि पिऊ ना तिथं खाली डोकून बघत होत्या. मग तिथून दर्शन घेऊन मी निघालो आता आमच्या घरी. हे बघा इथं ना हे नारळ जे बांधलेलं आहे ना ते कोणाचं नवस वगैरे काही बोललेलं असलं ना तर तिथले आहे. मग तिथून आम्ही निघालो. आमच्या गावातली देवी बघा. आता 2-3 महिन्यापूर्वी ना या देवीची प्राणप्रतिष्ठा केली. म्हणजे आधी दुसरी मूर्ती होती, मग आता ही नवीन बनवलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती. आणि हे मंदिराचं काम पण केलं आहे आतून. म्हणजे आधी पण होतं पण आता बरंच मोठं केलं. आणि हे बघा हे साईडनं पण केलं. आणि इथे ना आत्ता ते देवीची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हा ते 108 कुंडी शतचंडी याग झाला होता बघा. आम्ही पण पूजेला बसलेलो होतो पण तेव्हा काही मी व्हिडिओ शूट करत नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवता नाही आलं. खूप सुंदर असा कार्यक्रम होता 5 दिवस. आणि हे देवीचं मंदिर आहे ना त्याच्या आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे. हे बघा डोंगर आणि डोंगराच्या मध्ये मंदिर आहे. मंदिर पण खूप सुंदर बनवलेलं आहे बघा. हे बघा मंदिर. म्हणजे तिथं पण इतकं सुंदर वाटतं ना आता. म्हणजे
खूप मन प्रसन्न होतं ना. आम्ही ज्या वेळेला गेलो ना तर संध्याकाळच्या वेळेला खूप छान अशी हवा सुटलेली होती, गार हवा. म्हणजे तिथंच आम्ही बराच वेळ थांबलो. हे बघा, प्रत्येक मंदिराच्या समोर ना दीपमाळ असते बघा. तर ही मंदिराच्या अगदी समोर दीपमाळ आहे आणि या साईडला मंदिर आहे. मंदिराचं पूर्ण कलर वगैरे खूप सुंदर दिलेलं आहे बघा. खूप मोठं असं मंदिर आहे. नवरात्रीच्या वेळेस तर बरेच जण ना इथे 9 दिवस मुक्कामालाच असतात. तिथं बसतात. त्यांना बसण्यासाठी बघा ते साईडला दिसतंय ना, तिथं पूर्ण हे बसण्यासाठी जागा केलेली. हे बघा, इथे 9 दिवस ना बरेच जण गावातले इथं येतात आणि तिथेच राहता मुक्कामाला. घरी येतच नाही, पूर्ण दसऱ्याच्या वेळेसच घरी येतात. त्यांच्यासाठीच स्पेशल केलेलं आहे बघा. आणि पक्ष्यांना पाण्यासाठी बघा काय जुगाड केलेलं आहे. हे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते बॉटल ठेवलेलं आहे बघा, त्यांनी त्यात पाणी ठेवलेलं आहे. आणि हे मंदिराचं हे बाहेरच्या साईडने असं आहे बघा. हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. हे इकडे मंदिर. हे बघा, हे पूर्ण आजूबाजूला डोंगरच आहे. आमचं गाव पण डोंगराच्या मध्येच आहे आणि हे मंदिर पण मंदिराच्या अगदी जवळच डोंगर आहे. हे बघा, पूर्ण असं बाहेरून पूर्ण असं आहे ह्या साईडला. तिथं बराच वेळ थांबलो आणि मग नंतर बाया म्हटले चला मी तुम्हाला ना डोंगर दाखवतो. मग आम्ही गेलो डोंगरावर. तिथे इतकी सुंदर गार हवा सुटलेली होती ना, तर मला काय सांगू. म्हणजे तिथून तर खरंच निघावंसं वाटलं नाही. हे बघा, सनसेटचा टाईम होता. हे बघा दिसतोय. आणि आता बऱ्याच लोकांनी डोंगरावर ना शेती पण तयार केली बघा. मग घरी निघून आम्हाला लगेच इकडे निघायचं होतं म्हणून सासूबाईंचं दर्शन घेतलं. घरी यायला निघालं. माऊला काही यायचं नव्हतं पण यायचं होतं. आत्ताच पोचलो आहे आम्ही घरी आणि माऊ आणि पिऊ गाडीवरच झोपले होते बघा. इथे झोपले. तर माझ्या सासूबाईंनी माझ्यासोबत तर पोळ्या बनवून दिलेल्या होत्या. तर आता मी भाजी बनवते आणि मग जेवण करतो. चला तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.